जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा खेळ यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, आता सध्या सगळ्यांचा खूप गोंधळ उडालेला आहे. म्हणजे न्यायालयाने आन्सर की तर टाकलेली आहे, पण पहिल्या शिफ्टचा क्वेश्चन कॅन्सल झाला. दुसरी शिफ्ट अवघड आहे. भले दुसऱ्या शिफ्टचा क्वेश्चन कॅन्सल नाही झाला, पण सध्या मुलांची खूप खूप म्हणजे खूप सारा गोंधळ उडालेला आहे बघा. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे वेगवेगळे कमेंट येत आहे. आणि खरंच एक गोष्ट सांगायची का, तर पहिली शिफ्ट आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये खरंच बदल आहे. सेकंड शिफ्ट अवघड आहेच. आता परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता आन्सर की आलेली आहे, म्हणजे असं मिळत नाही न्यायालयातून आपल्याला गोष्टी बाहेर येत आहेत. पण एक माहिती काढायचा प्रयत्न केला मी. आणि न्यायालय सध्या कशाची तयारीत आहे माहिती आहे का, तर न्यायालय नॉर्मलायझेशन करण्याच्या तयारीत नाही सध्या. म्हणजे ही आपल्याला थोडक्यात मित्रांकडून कळले, जे न्यायालयामध्ये सध्या आहेत जॉबला, त्यांच्याकडून कळलं की न्यायालय म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याच्या तयारीत नाही आहे. कारण की न्यायालयाचं म्हणणं आहे की आपण काही म्हणजे वेगळी कंपनी वगैरे किंवा असं काही नसणार आहे, असं त्यांचा विचार चालू आहे सध्या. कन्फर्म काय होईल काय सांगता येत नाही सध्या. मी तर पत्र पाठवलं आहे आणि ईमेल देखील केला आहे बघा, नॉर्मलायझेशन. कारण की सेकंड शिफ्टवाल्या मुलांना खरंच अन्याय झाला आहे. पहिल्या शिफ्टवाल्या मुलांना सरळ सरळ जी के विचारलं आहे बघा. आणि दुसऱ्या शिफ्टचे मुलं बऱ्याच जणांनी काय केलं, मॅथ रिजनिंग काय म्हणतात आम्ही केलंच नाही. करणं गरजेचं होतं, पण त्यांनी केलं नाही. आम्हाला करंटचा देखील प्रश्न विचारला तर खूप ओल्ड जुना विचारला. आम्ही सध्याचं करंट केलं होतं. अशा बऱ्याचशे विद्यार्थी मित्रांचे बघा म्हणजे मेसेज येत आहे. आणि तुम्हाला काही गोष्टी जर सांगायच्या म्हणलं पेपरमधल्या, तर बघा, आता पेपरमधल्या पहिल्या पेपरला विचारलेला क्वेश्चन सेकंड शिफ्टमध्ये विचारला. मग हे पण तर चुकीचं आहे ना. तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर काढता तुम्ही सरळ सरळ वेगळा काढा. आता पहिल्या मुलांनी जर तो क्वेश्चन वाचला आहे, ठीक आहे, तो क्वेश्चन सोपा होता, ती गोष्ट वेगळी. पण पहिल्या मुलांनी पेपर वाचला आहे, पेपरला जायच्या आधी त्यांना तो क्वेश्चन आला आहे, तर मग तो क्वेश्चन वाचून गेल्यावर ते समजा एखाद्याला नसला आहे, पण त्याचा बरोबर येणार, तो ऑब्व्हियसली मार्क प्लसमध्ये येणार. मग तुम्हाला पहिल्या शिफ्टची पोरं घ्यायची आहेत का, असा देखील गोंधळ उडालेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बघा, आता तुम्हाला एक एक पॉईंट दाखवतो. हे बघा, आपल्या एका विद्यार्थी मित्रांनी कमेंट काय केली बघा. सर, कल्याणचा लक्ष्मण बघा, देवराम सोनवणे कॉलेज कल्याण पश्चिममध्ये शिपाई पिऊनचा पेपरमध्ये घोळ झाला आहे. सेकंड शिफ्टचा पेपर हा फर्स्ट शिफ्टला देण्यात आला आहे, आणि जेव्हा फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये 1 तास गॅप होता, तेव्हा ह्याचा फायदा सेकंड शिफ्टवाल्यांना जसं झाला असेल, असं त्यांचं म्हणणं आहे बघा. आता ही तर निश्चित मी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण मला कन्फर्म काही कळलं नाही अजून तिथे. मी केला तिथं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आहे बरं का, पण अजून काही समजा भेटली नाही माहिती आपल्याला. पण जर असं झालं असेल, मला सांगा तुम्ही, असं जर झालं असेल तर काय करायचं पोरांनी? म्हणजे मग आता न्यायालयाने हे काय काय करताय काय नाही करताय, ह्या बी गोष्टीची आपल्याला द्यायला पाहिजे. आता ही थल्ली माहिती कोणी कोल्हापूरचं म्हणजे कल्याणचं वगैरे असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, हे असं काही झालं आहे का. म्हणजे तिथपर्यंत माझा आज कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. म्हणजे हे जर होत असेल तर मग आपल्याला ॲक्शन घ्यावंच लागेल. कारण की बाकीचे शिक्षक लोक, मी तुम्हाला सांगतोय, नुसते पेपर सांगताय, एक्सप्रेशन सांगताय, आणि समोर काय होईल ते काही सांगतच नाही. हे देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की काही काही कॉलेजमध्ये की डायरेक्ट डिस्कशन करून पेपर सोडवला आहे पोरांनी. म्हणजे मागचे समोर, पुढचे मागं, असं डायरेक्ट कधी कधी बसलं आहे. मग आता हे याचं काय पकडायचं आपण? एक तर आपल्याला पुरावा नाही आपल्याकडे, आपण काही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. आता हे या सरांनी कोण आहे ते, यांनी कमेंट टाकली, समजा आपला विद्यार्थी आहे कोण, यांनी कमेंट टाकली, तर आता हे बी आपण काही खरं सांगू शकत नाही. असं झालं असेल तर मग आपण काय भरोसा कशावर ठेवायचा, आणि मुलांनी काय करायचं आहे मग, हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि सेकंड शिफ्टवाल्यांचं खरंच मॅथ रिजनिंग आल्यामुळं पेपर अवघड गेला आहे त्यांना, त्या गोष्टीचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे बघा. मी असं नाही म्हणते की मी फर्स्ट पेपरवाल्यांच्या डायरेक्ट विरोधात बोलतो आहे, पण खरंच फर्स्ट पेपरवाल्यांनी सेकंड पेपरवाल्या मुलांचा एकदा क्वेश्चन पेपर हातात घ्यायचा आहे बघा. ते क्वेश्चन पेपर हातात घ्यायचं आहे आणि बघायचं आहे. आपल्या फर्स्ट पेपरला जर बघितलं तर हार्डली दोन एक प्रश्न अवघड होते बघा. सेकंड पेपरचा बघा तुम्ही, सेकंड पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न डायरेक्ट म्हणजे न जमण्यासारखे होते, असं म्हटलं तरी चालतं आहे. म्हणजे बऱ्यापैकी मुलांनी ज्याचा अभ्यास आहे बाबा, मान्य आहे, ठीक आहे. काहींना ते म्हणतात आम्हाला सेकंड पेपरला 29 आहेत, कोणी म्हणतं आहे आम्हाला 28 आहेत. ठीक आहे, तुमचा अभ्यास झाला आहे, पण तुम्ही सांगा पुरेपूर तुमचे 30पैकी 30 जे सोडवले तुम्ही, खरंच तुम्हाला 100% येत होते का, काही तुक्के लागले तुमचे बरं का. पण फर्स्ट पेपरवाल्या मुलांचा पेपर जाऊ शकत होते 26-27पर्यंत जाऊ शकत होतं, मान्य आहे. सिली मिस्टेक क्वेश्चन असंही नाही की फर्स्ट पेपर एकदम अति सोपा होता बरं का, त्याच्या विरोधात पण नाही बोलत आहे. फर्स्ट पेपरमध्ये देखील आता ऑस्ट्रेलियाची राजधानी वगैरे, ते राजकीय राजधानी वगैरे विचारली. बरेच क्वेश्चन म्हणजे खूप असे अवघड लेवलचे क्वेश्चन देखील होते पहिल्या पेपरमध्ये देखील. आता ते भाषेचा क्वेश्चन एक कॅन्सल झाला आहे बघा आपला, तो देखील भले मुलांनी त्याची भाषा हिंदीच केली होती, पण तो कॅन्सल करून टाकला आहे. मग त्याचं बी काय करणार तुम्ही, त्याचं बी सांगा तुम्ही. मार्क म्हणजे तुम्हाला सगळ्यांचाच कट करणार का सगळ्यांना मार्क द्याल, ते थोडं क्लिअर करा. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय होतं आहे. म्हणजे मुलांची सध्या गोंधळाची परिस्थिती उडली की
की पोरांनी मार्क म्हणजे आम्हाला चांगले चांगले तयारी करणारे पोरं ज्यांनी खरंच मन लावून तयारी केली होती ते 20-21वर अडकून बसलेत. म्हणजे नेमकं आता मुलांनी करायचं काय ते समजून नाही राहिलं मुलांनी. बघा मी तर माझ्या परीने समजा जे होईल ते सगळ्या मुलांसाठीच ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण बघा तुम्ही आता ज्यांच्याकडे क्लास लावले मोठे मोठे क्लासवाले जा त्यांनासुद्धा याच्याबद्दल थोडं बोला, त्यांनी बी थोडं ॲक्शन घ्यायला सांगा. नाहीतर फक्त येऊन येत आहेत म्हणजे कसा पेपर होता काय होता फक्तच कटऑफच सांगतायत. हे पण चुकीचं आहे बरं का. आता खरी खरी म्हणजे आता मुलांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळं आता ही परिस्थिती आहे की इथं तुम्ही मुलांसाठी उभं राहा. म्हणजे आतापर्यंत तुम्ही शिकवलं मान्य बाबा त्यांनी पेपर दिला सगळ्या गोष्टी ठीक येतं. पण आता काय, आता त्यांचं गरजेचं आहे. असं व्हायला नको न्यायाला जिथं न्याय भेटतो आपल्याला तिथं आपल्यावर अन्याय व्हायला नको. म्हणजे ही परिस्थिती आपल्यावर यायला नको. म्हणजे आता मुलं त्याच परिस्थितीमध्ये सध्या मुलांना सध्या गोंधळून गेले. एवढे मॅसेज येत आहेत मुलांचे की म्हणजे भरपूर सारे सर मला 19 मार्क आहे 20 मार्क हा क्वेश्चन गेला तो क्वेश्चन गेला. सर मला सेकंड शिफ्टमध्ये आला असतो मी फर्स्ट शिफ्टमध्ये असतो तर मला 25+ मार्क असते. सेकंड शिफ्टमध्ये आल्यामुळं मी 20च्या अलीकडे येऊन थांबलो आहे. म्हणजे आता नेमकं काय होणार काय समोर नॉर्मलायझेशन करणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे भलेही तुम्ही असं नका म्हणू की की म्हणजे फर्स्ट शिफ्टचा पेपर अतिच सोपा होता. याचा अर्थ असा नाही म्हणते मी फर्स्ट शिफ्टचा पेपर म्हणजे सेकंड शिफ्टवाल्यांना दिला की सगळेच 25+ गेले असते असं नाही. पण मग थोडंफार आता गरजेचं आहेच थोडंफार म्हणजे कारण की अवघड होता थोडाफार. म्हणजे आणि असं नाही की मी फर्स्ट शिफ्टवाल्यांच्या विरोधात बोलतो आहे सेकंड शिफ्टवाल्यांच्याच बाजूने बोलतो आहे. दोघांना ठीक आहे दोघंही विद्यार्थी आहेत आपले असं काही नाही. पण मग खरंच गरजेचं आहे नॉर्मलायझेशन हे गरजेचं आहे. कारण की फर्स्ट शिफ्टवाले नाही तर मग असं होऊन जायचं जर कटअप लागला समजा तुम्ही कटअप आज वाढून दिला 25+ कटअप लागला तर असं नको व्हायला. तुम्ही नाही तर ऑब्झर्वेशन करा असं नको व्हायला. सगळेचे सगळे मुलं तुम्ही बोलवसाल ते फर्स्ट शिफ्टमधलेच असून जातील. म्हणजे असं होऊ शकतं. खरंच सिरियसली असं होऊ शकतं. बघा मी तर समजा आता ईमेल वगैरे टाकला आहे. पण आता समोर बघू आपण काय होते आणि आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. एक काम करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो मी. ते तुम्ही कनेक्ट व्हा. आपण याच्यावर 100% आवाज उठवू. बघा आजची शेवटची तारीख आहे 30 तारीख. आजपर्यंत आपल्याला सगळं द्यायचं होतं ते काय जे ऑब्जेक्शन घ्यायचे वगैरे ते. मी तर टाकला ईमेल टाकला पत्र टाकले पत्र पोचणार नाही पण ईमेल त्यांना पोचलेलं आहे बघा. मी एक नाही तर माझ्या मित्रांचे ईमेल असे जवळपास 4 ते 5 ईमेल टाकलेत बघा. म्हणजे माझे जण तर टाकले मित्रांचे ईमेलहून देखील टाकलेले. बरेच आपले विद्यार्थी मित्र मला भेटले इथं त्यांच्या हिच्यावर पण मी ते सेम प्रोसेसने ईमेल टाकायचा प्रयत्न केला आहे. काही फर्स्ट शिफ्टवाल्यांच्या देखील म्हणजे ते पण देखील तयार आहेत की बाबा ठीक आहे मुलांवर अन्याय होत आला तर आम्ही पण देखील तयार आहे. फर्स्ट शिफ्टवाले मुलं देखील तयार आहेत त्या गोष्टीसाठी. म्हणजे बघा तुम्ही कसं आहे माहिती आहे का तुम्ही पण विद्यार्थी आहे आणि सेकंड शिफ्टवाले पण विद्यार्थी आहे. त्यामुळं आपण त्यांच्या जागेवर आपल्याला स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून बघा आणि आपल्याला हे करणं गरजेचं आहे बघा. बाकी तुम्ही एकदा हे होऊ द्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू चापल्ली चाचणी वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर सांगतो. पण पहिलं आपल्याला हे गरजेचं आहे की हे काय होणार समोर म्हणजे कशा प्रकारे होणार हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघूच आपण काय होते तर मी थोडी आता समजा ही पण देखील माहिती काढतो बघा. हे काय पेपर फुटला आहे का काय असं जर झालं असेल तर हे देखील म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट जर असं होत असणार तर चला बघू काय होतं. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करा. नंतर मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतोच आपल्या यूट्यूब माध्यमाद्वारे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण नंतर बोलूच या विषयावर. आणि हे देखील शक्य तर कोणी असेल कल्याणचं मला सांगा नेमकं पेपर फुटला आहे का काय हे समजा यांनी कमेंट टाकली तर हे खरंच कितपत खरं आहे खोटं आहे तसं मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोच तिकडे. पण तुम्ही पण कोणी असेल तर सांगा. नाही तर आपले कोणी मित्र असतील त्यांना विचारा फोन करून. कोणी असेल तिकडे पाहुणे वगैरे तर त्यांना विचारा नक्की या कॉलेजबद्दल किंवा खरंच काय असं झालं आहे का ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे हे असं जर झालं असेल तर आपल्याला लवकरात लवकर ॲक्शन घेता येईल. चला ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.